नमस्कार. इयत्ता 6वी शिकू मराठी आनंदाने या नव्या अभ्यासक्रमातील पहिली कविता आपण अभ्यासलेली आहे. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे. आज आपण याच कवितेचे स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर आपल्या या स्वाध्याय लेखनाला सुरुवात करूयात. तदपूर्वी या कवितेत आपण आलेले कठीण शब्द व त्याचे अर्थ पाहणार आहोत. 1. बंधुभाव, बंधुत्वाची भावना, प्रेमाने एकत्र राहण्याची वृत्ती. 2. नित्य, नेहमी, कायम. 3. वसुदे, म्हणजेच राहू दे, नांदू दे. 4. वर, आशीर्वाद. 5. पंथ, धर्माचा मार्ग. 6. संप्रदाय, धार्मिक गट. 7. मतभेद, विचारातील फरक, वाद. 8. नांदतो, आनंदाने राहतो. 9. अमीर, श्रीमंत. 10. एकमताने, एकत्रितपणे. 11. सकला मांजी, म्हणजे सर्वांच्या मनात. 12. स्वातंत्र्य, स्वतंत्रपणा, मोकळेपणा. 13. समुदाय, समाज, लोकांचा समूह. 14. उद्योगी, मेहनती, कष्टाळू. 15. तरुण, युवक. 16. वीर, शूर, धाडसी. 17. शीलवान, चांगल्या चारित्र्याचा, सुस्वभावी. 18. जातीभाव, जातीचा भेदभाव. 19. अस्पृश्यता, स्पर्श न करण्याची, भेदभावाची प्रथा. 20. समूळ, पूर्णपणे. 21. खळ, दृष्ट माणूस. 22. निंदक, टीका करणारा. 23. सत्य, खरेपणा. 24. खळनिंदिका, दृष्ट व निंदा करणारे लोक. 25. सौंदर्य, सुंदरता. 26. रमो, नांदो, भरून राहू. 27. स्वर्ग या परी, स्वर्गासारखी. 28. विपत्ती, संकट. 29. भीती, भय. 30. बोहरी, नाहीशी होवो, दूर होवो. 31. सदा सर्वदा, कायम, नेहमी. 32. सेवेत, सेवेमध्ये, समाजकार्यात. 33. कसू दे, रमू दे, गुंतून राहू दे. आता आपण परीक्षेसाठी महत्त्वाचे असे समानार्थी शब्द पाहणार आहोत, जे तुम्हाला विचारले देखील जाऊ शकतात. 1. बंधुभाव, बंधुत्व. 2. गरीब, दरिद्री. 3. अमीर, श्रीमंत. 4. मानवता, माणुसकी. 5. उद्योगी, मेहनती. 6. वीर, शूर. 7. सत्य, खरेपणा. 8. न्याय, योग्यपणा. 9. विपत्ती, संकट. 10. भीती, भय. 11. समुदाय, समूह. 12. नित्य, नेहमी. आता आपण परीक्षेसाठी महत्त्वाचे उपयुक्त असे विरुद्ध अर्थी शब्द पाहणार आहोत. 1. गरीब, श्रीमंत. 2. सुख, दुःख. 3. सत्य, असत्य. 4. न्याय, अन्याय. 5. मानवता, अमानवता. 6. उद्योगी, आळशी. 7. वीर, भित्रा. 8. सौंदर्य, कुरूपता. 9. प्रेम, द्वेष. 10. बंधुभाव, वैरभाव. पुढील आपण कृती पाहणार आहोत की खालील कृती पूर्ण करा. प्रश्न पहिला. कवी भारतात कोणती भावना नांदावी अशी प्रार्थना करतात? उत्तर आहे बंधुभावाची. प्रश्न दुसरा. कवीच्या मते कोणते मतभेद नाहीसे व्हावेत? उत्तर आहे धर्म आणि संप्रदायातील. प्रश्न तिसरा. गरीब आणि श्रीमंतांनी कसे राहावे? उत्तर आहे एकमताने व आनंदाने. प्रश्न क्रमांक 4. प्रत्येकाच्या मनात कोणते गुण असावेत? उत्तर आहे सत्य आणि न्याय. प्रश्न 5. या भारतात बंधुभाव ही प्रार्थना कोणी लिहिलेली आहे? उत्तर आहे संत तुकडोजी महाराज. प्रश्न क्रमांक 6. घराघरात काय नांदावे? तर उत्तर आहे सौंदर्य व सुख. प्रश्न क्रमांक 7. कोणकोणत्या धर्मातील लोकांनी एकत्र राहावे? उत्तर आहे हिंदू, ख्रिश्चन आणि इस्लाम. प्रश्न क्रमांक 8. प्रत्येकाच्या मनात कोणते सुख बसावे? उत्तर आहे स्वातंत्र्याचे. आणि प्रश्न क्रमांक 9. प्रत्येकाला कोणती भावना समजावी? उत्तर आहे मानवता
आणि राष्ट्रभावना. तुम्हाला या कवितेच्या खाली कोणताही स्वाध्याय दिलेला नाही, परंतु तुम्हाला प्रॅक्टिससाठी इथे स्वाध्याय आम्ही तयार केलेला आहे आणि तुम्हाला इथे अभ्यासासाठी दिलेला आहे. तेव्हा तुम्ही वारंवार हा व्हिडिओ ऐका आणि याची प्रॅक्टिस करा. अशा व्हिडिओ पाहण्याकरता ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.